हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 11 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी नुपूरला मल्हारचं संपूर्ण सत्य समजलं की मल्हारनेच वेदांचा अपघात केला होता. मल्हारच्या गाडीखाली येऊनच वेदांचा मृत्यू झाला होता आणि मग स्वतःचं गिल्ट कमी करण्यासाठी मल्हारने माधव कारेकर हे नाटक केलं, नुपूरच्या इच्छा पूर्ण केल्या आणि मग शेवटी नुपूरशी लग्न केलं. हे सगळं समजल्यावर नुपूरने चक्क मल्हार बरोबरचं लग्न मोडलंय आणि फक्त लग्नच मोडलं नाही तर नुपूर धावत पळत पोलीस स्टेशनला गेली आणि तेथे मल्हार विरुद्ध तक्रार केली आहे. म्हणजे नुपूर आणि मल्हारचं लग्न तर मोडलंय, पण मल्हार आता जेलमध्ये सुद्धा जाणार. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच माधव कारेकरची खोटी बायको नुपूरला मल्हार आणि तिचं फोनवरचं पहिलं रेकॉर्डेड संभाषण ऐकवते. जेव्हा मल्हारने तिला सांगितलं होतं की तुम्हाला एका मुलीसमोर खोटं नाटक करायचंय की तुम्ही दोघी त्या माधव कारेकरच्या खोट्या बायको आणि आई आहात आणि नुपूरला असा विश्वास पटवून द्यायचा आहे की वेदांचा अपघात या माधव कारेकरनेच घडून आणला होता. हे सगळं ऐकून नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. नुपूर मल्हारकडे आश्चर्याने पाहते की मल्हारने हे सगळं काय केलंय. आशा रडत असते. मल्हारकडे काहीही बोलण्यासारखं राहिलेलं नसतं आणि मग नुपूर मल्हारला जाब विचारते, मल्हार सर, हे सगळं खरं आहे का? मल्हार काही बोलणार. इतक्यात ही खोटी बाई म्हणते, ते काय बोलणार, मी तुला दाखवते. कारण जेव्हा आमची पहिली भेट झाली होती ना, मी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा करून ठेवलं होतं. मल्हारला जबर धक्काच बसतो आणि ही बाई एकदम ॲडव्हान्स असते. तेथे एक मोठा LED TV असतो. या TVला ती लगेच आपला मोबाईल कनेक्ट करते आणि या पहिल्या भेटीचा व्हिडिओ सगळ्यांना दाखवते. या पहिल्या भेटीचा व्हिडिओ पाहून रेवती मावशी, आशा, नुपूर या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. तायडी मात्र खूप खुश होते. मल्हारला समजतं की तो आता पूर्णपणे अडकलाय. या व्हिडिओमध्ये दिसत असतं की ही माधव कारेकरची खोटी बायको आणि ती दुसरी माधव कारेकरची खोटी आई या मल्हार बरोबर उभ्या आहेत. नुपूर हा व्हिडिओ पाहत असते आणि तेथे उभ्या असलेल्या सगळ्यांना जबर धक्का बसलेला असतो की मल्हार हे सगळं काय करतोय. या व्हिडिओमध्ये मल्हारने या दोघींना सांगितलेलं असतं की काही दिवसानंतर मी आणि माझ्याबरोबर एक नुपूर सावंत नावाची मुलगी तुमच्या घरी येईल. जे घर मीच भाड्याने घेतलं असेल मी तुम्हाला फोन करून कळवेल. तुम्ही तेथे आधी येऊन थांबायचंय आणि त्या मुलीसमोर तुम्ही असं नाटक उभं करायचंय की तुम्ही माधव कारेकरच्या बायको आणि आई आहात आणि माधव कारेकरचा मृत्यू झालाय. वेदांचा मृत्यूसुद्धा या माधव कारेकरच्या हातानेच घडला होता आणि मग माधव कारेकरचा मृत्यूसुद्धा एका ॲक्सिडेंटमध्येच झाला. तुम्हाला नुपूरला असा विश्वास पटवून द्यायचा आहे की माधव कारेकरला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली आहे म्हणूनच त्याचा मृत्यू झालाय. ही माधव कारेकरची खोटी बायको म्हणते, ठीक आहे, आम्ही हे सगळं करू. तर आई विचारते, पण आम्ही त्या मुलीला कसा विश्वास पटवून देणार की माधव कारेकर खरंच मेलाय. मल्हार सांगतो, हे घ्या डॉक्युमेंट्स, यामध्ये त्याचं डेथ सर्टिफिकेट आहे, बाकीचे सगळे डॉक्युमेंट आहे, तुम्ही हे नुपूरला दाखवा, ज्यामुळे नुपूरचा पूर्ण विश्वास बसेल की हे सगळं खरं बोलताय तुम्ही. ही खोटी बायको विचारते, पण पोलीस वगैरे. तर मल्हार सांगतो, ते सगळं मी मॅनेज केलंय, तुम्ही त्याची काळजी घेऊ नका. ही खोटी बाई विचारते, आणि मग आमचे पैसे? मल्हार सांगतो, तुम्हाला खूप पैसे मिळतील, तुम्ही पैशाचीही काळजी करू नका. आणि मल्हार त्यांना पैशांचा एक बंडल देतो. हे सगळं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असतं, स्पष्ट ऐकू येतं. हे सगळं पाहून मल्हार, नुपूर, आशा यांना जबर धक्का बसलेला असतो. तायडीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडून वाहत असतो. नुपूर खूप दुःखी होते. मल्हारने चक्क हे सगळं खोटं उभं केलं होतं. माधव कारेकर नावाचा व्यक्ती नव्हताच. त्याची बायको, त्याची आई, त्याचं घर हे सगळं खोटं होतं. माधव कारेकरने वेदांचा अपघात केलाच नव्हता. हे सगळा विचार करून नुपूरला खूप त्रास होतो. नुपूरला चक्कर येते. नुपूर खालीच कोसळते. मल्हार आणि सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात. जिया, रेवती मावशी या सगळ्यांना खूप वाईट वाटतं. तायडी खुश होते. नुपूरला समजतच नाही हे सगळं नाटक होतं. याचा अर्थ जो विचार मी करत होते की वेदांतला न्याय मिळालाय, ज्या व्यक्तीने वेदांचा अपघात केलाय त्याला देवाने न्याय दिलाय, तो देवाघरी गेलाय, त्याचा सुद्धा अपघात झाला, हे सगळं खोटं होतं.
आणि हे सगळं खोटं मल्हार सरांनी घडून आणलं होतं. नुपूर मल्हारला जाब विचारते, याचा अर्थ तुम्ही हे सगळं खोटं उभारलं होतं. मल्हार सर, एवढा मोठा विश्वासघात, एवढी मोठी फसवणूक तुम्ही हे सगळं का केलं? आशा ढसाढसा रडत असते. मल्हार म्हणतो, नुपूर, मी तुला सगळं सांगतो. असं म्हणून मल्हार नुपूरजवळ बसतो. नुपूरच्या खांद्यावर हात ठेवू लागतो. तर नुपूर त्याला झिडकारते, हात नाही लावायचा, मला हात लावायचा नाही. मल्हारला जबर धक्काच बसतो. सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. नुपूर मल्हारकडे खूप रागारागाने पाहत असते. तायडीच्या मैत्रिणी विचारतात, सागरिका, हे सगळं काय आहे? तर तायडी सांगते, गर्ल्स, ही तर फक्त ठिणगी होती. आता वनवा पहा, वनवा. आणि नुपूर ही मल्हारला जाब विचारते, सांगा मल्हार सर, तुम्ही माझी एवढी मोठी फसवणूक का केली? तुम्ही हे सगळं का केलं? मल्हार काही बोलणार एवढ्यात रेवती मावशी विचारते, मल्हार, हे सगळं काय आहे? आम्हाला काहीच कळत नाहीये. आम्हाला काही स्पष्ट सांगतो का? हे सगळं काय सुरू आहे? तायडी खुश होते. नुपूर विचारते, बोला ना मल्हार सर, सांगा, सगळ्यांना ऐकायचंय. तुम्ही हे सगळं का केलं? तुम्ही मला या गोष्टीच्या भ्रमात ठेवलं की वेदांतला न्याय मिळालाय, वेदांचा अपघात करणारा हा देवाघरी गेलाय, म्हणजे मी तुमच्या प्रेमात पडेल, तुमच्याशी लग्न करेल, हाच तुमचा प्लॅन होता ना? बोला ना, हे सगळं तुम्ही का केलं? आणि त्याच वेळेस मल्हारच्या घरचा एक नौकर चक्क वेदांची बॅग घेऊन येतो, ज्या बॅगमध्ये नुपूरने वेदांच्या आठवणी ठेवल्या होत्या. तायडी त्याच्याकडे पाहते आणि त्याला इशारा करते, चल, ही बॅग घेऊन पुढे ये. हा माणूस पुढे येऊ लागतो आणि नुपूर मल्हारला जाब विचारत असते. तेवढ्यात तायडी या माणसाला विचारते, ही बॅग कुठे घेऊन चालला रे? काय तुझं मध्ये मध्ये? नुपूर मागे वळून पाहते तर या बॅगला पाहून नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. हा माणूस सांगतो, सागरिका मॅम, खूप साऱ्या बॅग होत्या ना, आणि ही बॅग मल्हार सरांच्या रूममध्ये होती. ही खाली होती म्हणून मी घेऊन आलोय. नुपूर या बॅगकडे पाहते आणि तिला समजतं, ही तर वेदांची बॅग आहे, वेदांच्या आठवणींची बॅग, जी माझ्याकडे होती, ज्यात त्या सगळ्या आठवणी होत्या. ही बॅग पाहून नुपूरला जबर धक्काच बसतो. मल्हार, आशा दोघे सुद्धा खूप घाबरतात. मल्हार आशाकडे मागे वळून पाहतो. आशाला सुद्धा काहीच कळत नाही आणि नुपूर या माणसाला विचारते, ही बॅग तुम्हाला मल्हार सरांच्या रूममध्ये भेटली का? तर हा माणूस म्हणतो, हो मॅम, त्यांच्याच रूममध्ये भेटली. तायडी म्हणते, दादा, तुम्ही जा इथून, कशाला इथे आला, जा बरं. हा माणूस जाऊ लागतो तर नुपूर त्यांना थांबवते आणि म्हणते, थांबा दादा, ही बॅग तर वेदांची आहे, वेदांच्या आठवणींची बॅग. सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आशा, अन्वय, मल्हार यांना काय बोलावं ते समजतच नाही. नुपूरला आठवतं, ही बॅग तर माझ्या घरून चोरी गेली होती. 2 चोर रात्री माझ्या घरात शिरले आणि ही बॅग घेऊन पळून गेले होते. नुपूर ही मल्हारकडे पाहते आणि मल्हारला जाब विचारते, मल्हार सर, याचा अर्थ ही बॅग चोरणारे गुंड तुम्ही माझ्या घरी पाठवले होते का? हा सगळा तुमचा प्लॅन होता का? मल्हारकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. मल्हार खाली पाहतो. घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं की मल्हारने हे काय काय करून ठेवलंय. आणि मग नुपूर ही मल्हारला जाब विचारते, मल्हार सर, यात तर माझ्या वेदांच्या आठवणी होत्या, ज्या मी जपून ठेवल्या होत्या. तुम्ही असं का केलं? ही बॅग का पळून नेली? आणि नुपूर ही बॅग उघडून पाहते तर ही बॅग खाली असते. या बॅगमध्ये काहीच नसतं. नुपूरला खूप मोठा धक्का बसतो. नुपूर विचार करते, या बॅगमध्ये तर वेदांच्या सगळ्या आठवणी मी जपून ठेवल्या होत्या, त्या कुठे गेल्या? तेवढ्यात नुपूरला आठवतं की मल्हारने नुपूरच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या. नुपूरची जेव्हा ही बॅग चोरीला गेली होती तेव्हा ते घड्याळसुद्धा त्या बॅगमध्येच होतं. आणि मग मल्हारने नुपूरला विचारलं, तुमच्या हातातलं ते नेहमीचं घड्याळ कुठे? नुपूरने सांगितलं, काल ते चोरीला गेलं. आणि मग त्याच संध्याकाळी मल्हार तिच्या चाळीत आला होता आणि हे घड्याळ मला इथे मातीत सापडलं, असं त्याने सांगितलं होतं. हे नुपूरला आठवतं. मग मल्हार आणि नुपूर शनिवारी एकत्र नाटकाला गेले होते, हे मल्हारला आठवतं. दोघांनी एकत्र पावभाजी खाल्ली होती, त्यानंतर फालुदा खाल्ला होता, हे सगळं तिला आठवत असतं. नुपूर आणि मल्हारने एकत्र पाणीपुरी खाल्ली होती, हे सुद्धा नुपूरला आठवतं. मग किशोरी अमोणकरांची गाणी ऐकली होती, हे नुपूरला आठवतं. नुपूरला सगळं समजतं. नुपूर मल्हारला जाब विचारते, मल्हार सर, आता मला कळतंय तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा कशा पूर्ण केल्या, कारण तुम्ही माझी डायरी वाचली होती. खरं बोलते ना मी, त्या डायरीमधून वाचूनच तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या होत्या ना? मल्हार मान खाली घालतो. नुपूरच्या नजरेला नजर देण्याची त्याची हिंमत नसते. नुपूर म्हणते, आत्ता मला कळतंय तुम्हाला माझ्या सगळ्या इच्छा कशा समजल्या. किती मूर्ख आहे मी, मला एवढं सुद्धा नाही कळू शकलं.
आणि सर मी तुम्हाला विचारलं होतं ना, मी तुम्हाला विचारलं होतं, मला शंका आली होती की हे सगळं तुम्हाला कसं कळलं. मी तुम्हाला म्हणाले होते सर तुम्हाला माझ्या पर्सनल गोष्टी कोणी सांगताय का, तेव्हा तुम्ही म्हणालात नाही हे तर कॉमन आहे, मराठी माणूस असंच करतो म्हणून मी असं करतोय. पण तुम्ही तेव्हा मला सांगितलं नाही. बोला सर का केलं तुम्ही असं, का मला सांगितलं नाही, का माझी एवढी मोठी फसवणूक केली, का मला या भ्रमात ठेवलं की वेदांच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळाली आहे आणि मी तुमच्या या सगळ्या खोट्याला बळी पडले. मला असं वाटलं की तुम्ही खरं बोलताय आणि तुमच्या प्रेमात पडले. मल्हार सर मी तुमच्या प्रेमात पडले, मी तुमच्याशी खरं वागत होते आणि तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्याशी खोटं वागत होता. तुम्ही माझी फसवणूक केली आहे. मल्हार सर तुम्ही का केलं असं, बोला मल्हार सर बोला, तुम्ही मला का फसवलं, मला या भ्रमात का ठेवलं की माधव कारेकरने वेदांचा अपघात केला आहे, त्याला शिक्षा मिळाली आहे, माझी एवढी मोठी फसवणूक तुम्ही का केली. मल्हारला काय बोलावं ते कळतच नाही. तो शांत बसतो. आशा नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करते. नुपूर शांत हो बाळा, स्वतःला किती त्रास करून घेतेस, इतका त्रास करून घेऊ नकोस. तर नुपूर चिडून म्हणते आई कशी शांत राहू, आपण इतक्या प्रयत्नातून कसं बसं वेदांचं दुःख विसरलो होतो, त्या दुःखातून बाहेर आलो होतो आणि या माणसाने पुन्हा एकदा आपला विश्वासघात केलाय. ते सगळं खोटं होतं, त्याने आपली फसवणूक केली आहे. आता या फसवणुकीतून आपण कसं बाहेर पडायचं. आशा म्हणते नुपूर एकदा त्याचं ऐकून तरी घे, तो काय म्हणतोय ते समजून तरी घे. पण नुपूर म्हणते नाही आई, या माणसाने आपली फसवणूक केली आहे, याने आपल्याला फसवलंय, माझ्या प्रेमाची चेष्टा केली या माणसाने. मल्हार खूप दुःखी होतो. तर तायडी मीना यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. अन्वयला काय बोलावं ते कळतच नाही. नुपूर ही मल्हारला जाब विचारते. बोला मल्हार सर तुम्ही असं का केलं, माझ्याशी लग्न करण्यासाठी, मला वेदांच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी, पण त्यासाठी इतकं मोठं खोटं, इतकं मोठं कटकारस्थान का केलं तुम्ही. मल्हार नुपूरसमोर हात जोडतो आणि म्हणतो नुपूर मी तुला सगळं सत्य सांगतो, फक्त मला सांगण्याची एक संधी दे, मी तुला सगळं खरं खरं सांगतो. आणि मल्हार काही बोलणार तितक्यात तायडी ही या माधव कारेकरच्या खोट्या बायकोला इशारा करते आणि मल्हार काही बोलणार इतक्यात ही बाई म्हणते हे काय बोलणार, हे तोंड उघडणार तर फक्त खोटंच निघणार. मी सांगते तुला नुपूर, यांनी हे सगळं का केलं, यांनी माझे पूर्ण पैसे दिले नव्हते म्हणून मी माझे पैसे मागायला इथे आले, पण यांची आणि माझी भेट झालीच नाही म्हणून मी यांचा पाठलाग करत होते. मी यांच्या घरात शिरले आणि तेव्हा मी या मॅडमला आणि या मल्हारला एकत्र बोलताना पाहिलं आणि त्यांचं बोलणं रेकॉर्डसुद्धा करून घेतलं. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. मल्हारचा विश्वासच बसत नाही की या बाईने आणखीन काय काय केलंय. आणि तायडी लगेच नाटक करते मी मी माझा काय संबंध, मी तर असं काही केलंच नाहीये. तर ही बाई म्हणते असं का, थांबा मी तुम्हाला व्हिडिओज दाखवते. असं म्हणून ही बाई पुन्हा एकदा एक मोठा व्हिडिओ प्ले करते आणि हा व्हिडिओ असतो तायडी आणि मल्हारचा रात्रीचा व्हिडिओ, जेव्हा तायडीने मल्हारला दुधातून गुंगीचं औषध दिलं होतं आणि मग मल्हारने सगळं सत्य कबूल केलं होतं. हे पाहून सगळ्यांना जबर धक्का बसतो. यात मल्हार सांगतो तायडी मला खूप त्रास होतोय. तायडी विचारते कशाचा, संजना सोडून गेल्याचा का. तर मल्हार सांगतो नाही, माझ्याकडून लग्न मोडल्याच्या दुःखात, दारूच्या नशेत एका माणसाचा जीव गेलाय, त्याचं दुःख होतंय मला. तायडी विचारते कुणाचा जीव गेलाय, त्या व्यक्तीचं नाव तुला माहिती आहे का. तर मल्हार सांगतो हो, वेदांत वेंगुर्लेकर, नुपूरचा होणारा नवरा. हे ऐकून नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. आशा, रेवती मावशी, अन्वय या सगळ्यांना जबर धक्का बसतो. जिया, कोमल कुणाचाच विश्वास बसत नाही की मल्हारने चक्क नुपूरचा होणारा नवरा वेदांचा अपघात केलाय, त्याला जीवे मारलंय. सगळेजण मल्हारकडे आश्चर्याने पाहतात. मल्हार खूप दुःखी होतो. नुपूरचं फक्त आता एवढंच ऐकायचं बाकी राहिलेलं असतं की मल्हारनेच वेदांचा अपघात केला होता आणि त्यामुळेच त्याने हे सगळं केलंय. मल्हार या व्हिडिओमध्ये हे सुद्धा म्हणतो त्यामुळेच मला नुपूरशी लग्न करायचंय, मला नुपूरला खूप सुंदर आयुष्य द्यायचंय, सगळी सुख द्यायची आहेत. नुपूरला खूप राग येतो. रेवती मावशीला तर चक्करच येऊ लागते. आशा ढसाढसा रडत असते. हे सगळं ऐकून अन्वयला खूप वाईट वाटतं. मल्हार नुपूरला म्हणतो नुपूर एकदा माझं ऐकून घे, मी तुला सगळं खरं खरं सांगतो. तर नुपूर त्याच्यावर जोरात ओरडते शट अप, एक शब्दही ऐकून घ्यायचा नाही मला तुमचा. नुपूर मल्हारवर ओरडली. नुपूरचा हा रुद्रावतार पाहून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. तायडी मात्र खूप खुश होते
आणि मनात विचार करते, झालं, शेवटी नुपूर आणि मल्हारचं लग्न मोडलं. नुपूर, खूप नाकाने बोलत होतीस ना तू की मल्हारबरोबर लग्न करशील, सुखाचा संसार करशील, आता दोघे आयुष्यभर सोबतीने राहाल. पण मी सुद्धा सागरिका आहे, सागरिका. परफेक्ट प्लॅन म्हणजे सागरिका खानविलकर या बाईला येथे वेळेवर आणणं, या बाईला तिच्याकडे असलेले सगळे पुरावे दाखवायला सांगणं, काल रात्री मल्हार आणि माझं बोलणं रेकॉर्ड करणं आणि एकानंतर एक त्या सगळ्या गोष्टी तुझ्यासमोर आणणं, त्या वेदांची बॅग तुझ्यासमोर आणणं, हा सगळा प्लॅन मीच बनवला होता आणि त्या प्लॅननुसारच सगळं काही घडतंय. आता तुझं आणि मल्हारचं लग्न तर मोडलंय, यानंतर तू मल्हार विरुद्ध तक्रार करशील, मल्हार जेलमध्ये जाईल, तू तुझ्या घरी जाशील आणि मग या सगळ्या साम्राज्याची एकुलती एक मालकीन मीच. असा विचार करून तायडी खूप खुश होते. नुपूर ही मल्हारला जाब विचारते, मल्हार सर, आत्ता मला कळतंय की तुम्ही माझ्यावर प्रेम आहे म्हणून माझ्याशी लग्न करत नव्हता, तर तुमच्या मनातील गिल्ट कमी करण्यासाठी माझ्याशी लग्न करत होता. कारण तुम्ही वेदांतला मारलंय हे गिल्ट तुमच्या मनात होतं, ही गोष्ट तुम्हाला खात होती आणि माझ्याशी लग्न करून मला सुख दिलं, मला आनंद दिला, तर तुमचं हे गिल्ट कमी होणार होतं म्हणून तुम्ही हे सगळं केलंय. आणि मला तुमचा नाही, मला स्वतःचा राग येतोय की मी तुमच्या सगळ्या नाटकात फसले. खरंच मला कसं हे सगळं समजलं नाही, मी तुमच्यावर का विश्वास ठेवला, मी खूप मोठी मूर्ख आहे, मूर्ख, जो मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि या सगळ्याला भुलले. माझ्या मनातला सगळा संकोच दूर ठेवून मी तुम्हाला आय लव्ह यू म्हणाले, माझं प्रेम तुमच्याशी व्यक्त केलं आणि तुम्ही काय केलं, तुम्ही प्रत्येक क्षणाला फक्त माझ्यावर हसत होता, माझ्याशी खोटं बोलत होता, माझ्या भावनांची चेष्टा करत होता. तुम्ही माझा अपमान केलाय, माझ्या वेदांचा अपमान केलाय, माझ्या प्रेमाचा अपमान केलाय. मल्हार खूप दुःखी होतो. तायडी मात्र हे सगळं आनंदाने ऐकत असते. नुपूर ही मल्हारला सांगते, मल्हार सर, आपल्या लग्नाला काहीच महत्त्व नाही आहे, आपलं हे लग्न खोटं आहे, कारण आपल्या लग्नाचा बेसच खोटा आहे. तुम्ही एक खोट्याची, एका फसवणुकीची इमारत उभारली आहे आणि त्याला आता काहीच महत्त्व नाही आहे. मल्हार नुपूरसमोर हात जोडतो आणि म्हणतो, नुपूर, एकदा माझं ऐकून तरी घे. नुपूर चिडून म्हणते, आता ऐकण्यासारखं काहीच राहिलं नाही आहे आणि मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही आहे. मल्हारला खूप वाईट वाटतं. आशा रडत असते आणि नुपूरला म्हणते, नुपूर, एकदा तो काय बोलतोय ते ऐकून तरी घे, त्याचीही बाजू मांडण्याची त्याला संधी दे. नुपूर दुःखी होऊन म्हणते, कसली संधी आई, यांनी दिली का आपल्याला संधी, यांनी फक्त आपली फसवणूक केली आहे. वेदांच्या दुःखातून आपण कसे बसे बाहेर पडलो होतो, आता या दुःखातून मी कशी बाहेर पडू, स्वतःला कशी सावरू. नुपूर ढसाढसा रडत असते. सगळे खूप दुःखी होतात आणि मग तायडी आपलं नाटक सुरू करते आणि मल्हारला म्हणते, मल्हार, हे सगळं खूप चुकीचं घडतंय आणि कशामुळे घडतंय, या दीड दमडीच्या बाईमुळे, या दीड दमडीच्या बाईने हे सगळं केलंय. असं म्हणून तायडी या बाईला रडत रडत म्हणते, तुला काय गरज होती अगं, थोड्याशा पैशांसाठी एवढं सुंदर नातं तू उद्ध्वस्त केलंस, पैसे हवे होते तर मला सांगायचं ना, हे सगळं करण्याची तुला काय गरज होती. नुपूर खूप चिडते आणि म्हणते, बस झालं सागरिका मॅम, या बाईला काही बोलू नका, उलट तुमच्यासारख्या खोट्या माणसांसमोर ती आज माझ्यासाठी खूप मोठी आहे, तिने हे सगळं सत्य माझ्यासमोर आणलंय, नाहीतर मला हे कळलंच नसतं. तायडी नुपूरला म्हणते, नुपूर, माझा भाऊ आहे ना, खूप साधा भोळा आहे ग, खूप हळवा आहे, खूप चांगला आहे, त्याने हे सगळं तुझ्यासाठीच केलंय. मी तुझ्यासमोर हात जोडते, तुझ्या पाया पडते, पण त्याला माफ कर, काही चुकीचं पाऊल उचलू नको. नुपूर चिडून म्हणते, बस झालं सागरिका मॅम, आज नाही, नाहीतर चार चौघात माझ्याकडून तुमचा अपमान होईल. जेवढे मल्हार सर दोषी आहेत ना, तेवढ्याच तुम्ही सुद्धा गुन्हेगार आहात, कारण तुम्हाला सुद्धा हे सगळं माहीत होतं, पण तुम्ही मला हे सांगितलं नाही, त्यामुळे तुम्ही तर गप्पच बसा. तायडी गप्प बसल्याचं नाटक करते. रेवती मावशीला खूप टेन्शन येतं. नुपूर ही आज एकदम रुद्रावतार घेतलेला असतो, कोणाचंही ऐकत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप डेंजरस होता. नुपूरचा असा रुद्रावतार आपण पहिल्यांदाच पाहिला आहे आणि हे सगळं तायडीनेच घडून आणलं आहे. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणारे, खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, नुपूर ही चक्क मल्हार बरोबर उलटे फेरे घेणार आणि तिचं आणि मल्हारचं जे गठबंधन असेल ते चक्क जाळून टाकणार
आणि मल्हारशी असलेली सगळं नातं तोडणार आणि तेथून रागारागाने पळून निघून जाणार. मल्हार खूप दुःखी होईल. आशा ही नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करेल. तुझं आणि मल्हारचं लग्न झालंय, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुम्ही लग्न केलंय आणि हे सगळं म्हणजे ती नुपूरला सांगत असेल की माझ्या सांगण्यावरून मल्हारने सगळं केलंय. पण नुपूर तिचं काहीच ऐकून घेणार नाही आणि म्हणेल हे सगळं मल्हारने केलंय ना, आता त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळणार. असं म्हणून नुपूर ही चक्क पोलीस स्टेशनमध्ये पोहोचेल आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मल्हारची तक्रार करेल की मल्हारने माझी फसवणूक केली आहे, वेदांचा खून केलाय, त्याचा अपघात केलाय. मग आता मल्हारला पोलीस पकडून नेणार का? नुपूरचं पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.